शुभ सकाळ. आपण जिंकू शकता. शिवखेडा भाग 2. महत्त्व दृष्टिकोनाचे. सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती. नंबर 2. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावून घ्या. आपल्याकडे प्रत्येकाला आजचे काय उद्यावर टाकण्याची खोड असते. मी स्वतःचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाची पाळही आली आहे. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयीमुळे होतो. कुठलेही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादे भगदाड पडलेली गळकी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल तर तुम्ही वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याने निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगला आणि एके दिवशी काही न करता त्याचा ग्रंथ आटोपला. जेम्स अल्बरी. मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असं म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चय तो पुन्हा करतो. शिक्षण संपल्यावर हेच सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्याची समजूत असते. नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पुन्हा मुलाचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारे आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेले. मी विचार करतोय, विश्लेषण करतोय असे मोठमोठे शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लपवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्याचा विचार चालूच असतो. विश्लेषणही चालूच असते. विश्लेषणाच्या किंवा विचाराच्या अर्धांगवायूने आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी नाहीत. दिरंगाई करणाऱ्याचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात मी तयारी करतो आहे. 1 महिना जातो, 6 महिने त्यांची तयारी चालूच असते. सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते सबबी सांगतच राहतात. आयुष्य म्हणजे रंगीत तालीम नव्हे. तुम्ही कुठल्या तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहात हे महत्त्वाचे असते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकदाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो. आपल्या अस्तित्वाच्या स्थळकाळाविषयी काय म्हणता येईल? आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नाचे उत्तर होय. हा आत्ताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असे नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणं नव्हे काय? सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याच्या सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं असतं, मी असं करायला हवं होतं, मी ते करू शकलो असतो, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका.
बेंजामिन फ्रँकलिन. एक गोष्ट निश्चित, दिरंगाई करण्याचा कितीही मोह होत असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाहीत. मी हे काम कधीतरी करीन असं म्हणणारा माणूस ते काम कधीच करू शकत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधीच सर्व काही आलबेल असेल यांनी ट्रॅफिकचे सर्व हिरवे सिग्नल पडलेले असतील अशी अपेक्षा करतात. पण असं कधीच घडत नाही आणि सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात. ही मोठी दुःखाची गोष्ट होय. म्हणून दिरंगाई करणे थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आत्तापासून टाळा. नंबर 3. कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. आयुष्यात जे मिळालंय त्याचा विचार करा. अडचणीचा पाढा वाचू नका. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एकदा माणूस अपघात किंवा आजारामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयाची भरपाई मिळाली अशा कथा आपण ऐकतो. पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग व अंध व्यक्तीची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक याला तयार होतील. जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्याजवळ आहे त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखाची गणती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. माझ्या म्हणण्याचा असा गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचविण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावलात असे होईल. एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसाच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टरची ही गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखविण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते. त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरे गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर त्या गांडुळाचा विघटन झालं. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरांना दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल असं डॉक्टरांनी त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतलीत तर तुमच्या पोटात जंत होणार नाहीत. त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता. अर्थातच नाही. एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचे हे उदाहरण आहे. म्हणजेच जे सांगितलं जायचं ते आपण ऐकत नाही. त्यातलं आपल्याला सोयीस्कर तेवढंच ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. आपल्याकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारख्या असतात. आपण या गुप्त खनिजाचा विचार करावा. नंबर 4. सतत शिकत राहा. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळातून व महाविद्यालयातूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक देशात जातो. श्रोत्यांना माझा प्रश्न असतो, शाळा व महाविद्यालयातून आपल्याला खरोखर शिक्षण मिळतं का? काही लोकांना मिळतं पण बहुतेकांना मिळत नाही असं उत्तर श्रोते देतात. शाळा कॉलेजातून भरपूर माहिती मिळते. अर्थात शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याबरोबर शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हेही इतकंच महत्त्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो. खरे म्हणजे मनावर सुसंस्कार
न करू शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते. आपली कार्यालये, घरदार सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजात पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवा. त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता याचा संस्कार करणाऱ्या साक्षरतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यासारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण होय. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्यवान अधिक गरजेचं असतं. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शैक्षणिक पदव्या मिळालेल्या माणसापेक्षा चारित्र्यसंपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते, असं मला वाटतं. चारित्र्य आणि नीतिमूल्ये यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावेत, कारण यावेळी मुलाच्या मनाची पाटी कोरी असते. मूल्यहीन शिक्षण. खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन्ही घटकांना प्रशिक्षित करतं. एखादा अशिक्षित चोर मालगाडीतील माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच हडप करू शकेल. सध्याची विद्यापीठे अनुकुशल पण असंस्कृत तरुणाने तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणाच्या पुढे जीवनमूल्याची चौकट ठेवली जात नाही. खरं म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. स्टीव्हन म्युलर, प्रेसिडेंट्स, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी. आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं. फारसं ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिकणं. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्यरहित संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. शिक्षणाने निर्णय क्षमता येतेच असे नाही. रस्त्याच्या कडेला सामोसे विकणाऱ्या एका माणसाची ही कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्रे वाचत नसे. तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओचे कार्यक्रम ऐकत नसे आणि त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसे. पण रोज भरपूर समोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्याने त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला. तो नुकताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटले, "आता मोठी मंदी येणार आहे, त्याची तुम्हाला कल्पना आहे का?" वडिलांनी उत्तर दिले, "नाही, पण तू मला समजावून सांग." चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, "आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारच वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहून खराब आहे. या कठीण काळासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे." आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेचं ज्ञान मिळतं, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून समोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं. दुकानावरील पाटी काढून टाकली. हळूहळू त्यांचे गिऱ्हाईक कमी होत गेले. विक्री कमी होऊ लागली. तेव्हा तो मुलाला म्हणाला, "तुझंच बरोबर होतं. खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस, हे फार छान झालं." या गोष्टीतून आपण कोणता बोध घ्यायचा? 1.
पुष्कळदा बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यामधील फरक आपल्या लक्षात येत नाही. 2. एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतीलच असे नाही. 3. सल्लागारांनी निवड काळजीपूर्वक करा आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर करा. 4. औपचारिक शिक्षण असो वा नसो, कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते नव्हे होतेच, मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील 5 गुण असायला हवेत. चारित्र्य, बांधिलकी, दृढ विश्वास, विनम्रता, धैर्य. 5. अनेक व्यक्ती ज्ञानसंपन्न असतात, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या दिसतात. कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करणे हे बुद्धीचे लक्षण होय. क्षमता म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य. सक्षम असणं म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा व क्षमता असणं. कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावा लागणारा दृष्टिकोन म्हणजे इच्छा होय. अनेक जण कुशल असूनही सक्षम ठरत नाहीत. योग्य दृष्टिकोनाअभावी क्षमता निरर्थक ठरते. कुठल्याही विद्यापीठाचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदे शिक्षण घेणं नव्हे तर खरं शहाणपण शिकवणं. केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे तर खरं चारित्र्य घडवणं. सुरक्षितता. मग सुरक्षितता कोणाला म्हणावं? प्रथमतः असे लोक की जे दररोज येणाऱ्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करतात आणि जे उद्भवणाऱ्या स्थितीचे योग्य मूल्यमापन करतात आणि अनुरूप कृती करण्यास चुकत नाहीत. आणखी असे लोक जे सर्वांशीच समतोल बुद्धीने वागतात, इतरांच्या न रुचणाऱ्या खटकणाऱ्या बाबींचा अडथळा न होऊ देता सहजतेने मार्ग काढतात आणि आपल्या सहकार्याशी शक्य तितक्या समंजसपणाने वागतात. शिवाय असे लोक की जे सुखभोगा घेतानाही संयम राखतात आणि दुर्दैवाचा आघात झाला तरी खचून न जाता धीरोदात्तपणाने त्यावर मात करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे लोक यशामुळे शेफारून जात नाहीत. आपल्या अंगभूत चांगुलपणाशी प्रतारणा करत नाहीत. स्वस्थ न सोडता खंबीरपणे आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करतात. दैवदत्त सुखाने आपला तोल जाऊ देत नाहीत. तसेच जन्मदत्त स्वभाव व बुद्धी यांच्या एवढेच कौतुक त्यांना अशो सुखाविषयी देखील वाटते. वरीलपैकी 1-2 नव्हे तर सर्वच गुण त्यांच्यामध्ये आढळतात तेच खरे सुशिक्षित, कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण एकवटलेले असतात. सॉक्रेटिस. धैर्याने निर्णय घेऊ शकतात तेच खऱ्या अर्थाने सुशिक्षित होत. शहाणपणा व मूर्खपणा आणि वाईट सुसंस्कृतपणा आणि असभ्यपणा यामधील फरक जोखण्याची क्षमता हेच शहाणपणाचे लक्षण आहे. पुस्तकी ज्ञान किंवा पदव्या हे नव्हे. तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांना जो नेमकी उत्तरे देऊ शकतो तोच खरा तज्ज्ञ. व्यापक पाया असलेले शिक्षण म्हणजे काय? काही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरू करण्याचे ठरवले. एक पक्षी, खारोटी, मासा, कुत्रा असा आणि मंदमती ईल. मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापक पाया असलेले शिक्षण देणारा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला.
हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बीळ करणं यासारख्या विषयाचा समावेश करून सर्व प्राण्यांना त्यांचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला. पक्ष्याला उडण्यात उत्तम गती होती, पण बिळं तयार करताना त्यांची चोच तुटली, पंख झडले. हवेत उड्डाण करताना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा हा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत नव्हता. त्यामुळे इतर सर्व विषयात त्याला नापास व्हावं लागलं. खारोटी झाडावर चढण्यात प्रवीण असली तरी पोहण्यात अपयशी ठरली. कुत्र्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही. त्याने फी भरण्यास नकार देऊन शाळेच्या प्रशासनाने अभ्यासक्रमात भुंकण्याचा समावेश न केल्याबद्दल वाद घातला. सशाला बिळं खोदण्यात प्रथम श्रेणी मिळाली, पण त्याला झाडावर चढता येईना. तो एकसारखा खाली पडू लागला. डोक्यावर आदळल्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागला आणि बीळ तयार करण्यातदेखील त्याला अखेर 3री श्रेणी मिळाली. मतिमंद ईल माशाची प्रत्येक गोष्टच अर्धवट असे, पण शेवटी तोच सर्वात यशस्वी ठरला व निरोपाचे भाषण करण्याचा मान त्याला मिळाला. प्रत्येक विद्यार्थ्याला व्यापक पाया असलेले शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट साध्य झालं म्हणून शाळेच्या नियामक समितीला आनंद झाला. प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील नैसर्गिक गती किंवा क्षमता कायम ठेवून त्याची जीवन जगण्यासाठी सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे व्यापक पाया असलेले शिक्षण. प्रत्येकाची काही बलस्थाने असतात. जेमतेम 2-3 ग्रॅम वजन असलेला हमिंगबर्ड आपल्या लवचिक शरीरामुळे अनेक नेत्रदीपक कसरती करू शकतो. सेकंदाला 75 वेळा पंखाची फडफड करू शकतो. फुलावर गिरट्या घालता घालता तो मध चाखू शकतो, परंतु त्याला आकाशात उंचावर भरारी मात्र घेता येत नाही, तरंगता येत नाही किंवा उडताही येत नाही. याउलट 150 किलो वजनाचा शहामृग हा सर्वात मोठा पक्षी असूनही हवेत उडू शकत नाही, परंतु लांब बळकट पायामुळे 12 ते 15 फुटाच्या लांब ढांगा टाकत ताशी 15 मैल वेगाने धावू शकतो. अज्ञान. ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे, अज्ञान होय. मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचा आत्मविश्वास असतो, ज्याचा उगम त्याच्या अज्ञानात आढळतो. कुठलीही गोष्ट योग्यरित्या करण्याची इच्छा नसणं हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा अधिक लाजिरवाणं होय. बेंजामिन फ्रँकलिन. आपण सर्वच जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडाणी असतो, पण अज्ञानाच्या आधाराने आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणं हा निखालस मूर्खपणा होय. विशिष्ट विषयाबद्दल अनभिज्ञ असूनही आपल्याला त्या विषयातलं सर्व काही कळतं या भ्रमात कित्येक जण असतात. अज्ञान म्हणजे काही सुखदायक गोष्ट नव्हे, उलट त्यापासून सुख, दारिद्र्य आणि अनारोग्य निर्माण होतात. अज्ञान म्हणजे वरदान असेल तर सुखी लोक अधिक संख्येने का दिसत नाहीत? अर्धवट ज्ञान धोकादायक असते. त्याचप्रमाणे अज्ञान देखील क्षुद्रपणा, भीती, हटवादीपणा, अहमन्यता आणि पूर्वग्रही यासारख्या दोषांना जन्म देते, अधिक धोकादायक बनते. शहाणपणा म्हणजे अज्ञान नाहीसं करणं होय. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. जगातील ज्ञानाचा साठा दरवर्षी दुपटीने वाढत आहे असा अंदाज आहे. माहिती इतक्या सहजपणे उपलब्ध असल्यामुळे अज्ञान नाहीसं करणं सोपं बनलं आहे. अत्यंत आवश्यक गोष्ट सोडून इतर सर्व काही आपल्याला शिकविलं जातं, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.
आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात: वाचन, लेखन, गणित. पण परस्पराविषयीची आदरभावना आणि दयाभाव विसरून दिले जाणारी पुस्तके शिक्षण काय कामाचं? शाळा म्हणजे ज्ञानाचा झरा होय. काही विद्यार्थी तहान भागविण्यासाठी येतात, काही एखादा घोट घेण्यासाठी, तर इतर काही केवळ चूळ भरण्यासाठी. व्यवहार ज्ञान. व्यवहार ज्ञानाशिवाय शिक्षण आणि ज्ञान व्यर्थ ठरतात. कोणत्याही गोष्टीचं यथार्थ आकलन होणं आणि ती योग्य प्रकारे करावयाची क्षमता असणं म्हणजे व्यवहार ज्ञान होय. जन्मताच आपणास स्पर्श, रस, रूप, गंध व नाद या पंचज्ञानेंद्रियाचा लाभ होतो. पण यशस्वी लोकांमध्ये 6वं इंद्रिय असतं. व्यवहार ज्ञानाचं शिक्षण नसलं तरी व्यवहार ज्ञान हस्तगत करता येतं. मात्र व्यवहार ज्ञानाशिवाय उत्तमातलं उत्तम शिक्षण देखील कुचकामी ठरतं. व्यवहार ज्ञानाची विपुलता म्हणजे शहाणपण होय. बुद्धिरूपी कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावा. लाकूडतोड्या जॉन एका कंपनीमध्ये 5 वर्ष काम करीत होता. त्या 5 वर्षात त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही. मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेल्या बिल नावाच्या नव्या लाकूडतोड्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली. हे पाहून जॉनला फार वाईट वाटले आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला, "तू 5 वर्षांपूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकीच झाडं आजही तोडतोस. आम्हाला काम करणारी माणसं हवीत. तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढवू." जॉनने खूप प्रयत्न केला पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात. निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. त्याने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली. तो म्हणाला, "कदाचित आपण दोघांना माहीत नसलेली एखादी महत्त्वाची गोष्ट बिलला माहीत असेल." जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला, "एक झाड तोडलं की मी 2-3 मिनिटे थांबतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस?" या प्रश्नाने जॉनचे डोळे उघडले. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. "मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आपल्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होती?" गतवैभव आणि शिक्षण फारसे उपयोगी पडत नाही. आपण आपल्या बुद्धीला सदैव धारदार ठेवलं पाहिजे. मनाचे भरणपोषण करा. शरीराला रोज चांगल्या अन्नाची आवश्यकता असते, तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचाराची आवश्यकता असते. त्यातले महत्त्वाचे शब्द आहेत चांगलं अन्न आणि उत्तम विचार. आपल्या शरीराला आपण नेहमी कदान न दिले, मनाला घाणेरडे विचार पुरविले तर रोगी शरीर आणि रोगट मन याशिवाय काय निष्पन्न होणार? मनाला सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या आणि सकारात्मक विचाराची गरज असते. एखाद्या यशस्वी, कुशल आणि खेळाडूप्रमाणेच नियमित सराव व सहभागितेले सातत्य यांच्या साहाय्याने आपण यशाची गुरुकिल्ली हस्तगत करू शकतो. ज्ञान हेच सामर्थ्य होय. ज्ञान हे सामर्थ्य होय असं नेहमी म्हटलं जातं, पण हे तितकंसं खरं नाही. आपण ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान म्हणजे केवळ माहिती असते. अशी माहिती म्हणजे सुप्तावस्थेतील सामर्थ्य असते. त्या माहितीचे उपयोजन केले तरच तिचे रूपांतर सामर्थ्यात होते. एखाद्या माणसाला अजिबात वाचता येत नाही तर दुसऱ्याला वाचण्याचे ज्ञान असूनही तो वाचीत नाही, तर दोघांमध्ये फारसा फरक नाही असंच म्हणावं लागेल. शिक्षण म्हणजे अन्न खाणं होय. तुम्ही किती खाता याला महत्त्व नाही,
तर किती पचवता याला महत्त्व आहे. ज्ञान म्हणजे सुप्त सामर्थ्य, शहाणपणा म्हणजे खरं सामर्थ्य. शिक्षण अनेक रूपं घेतं. परीक्षेतील श्रेणी, पदवी यावरच असे अवलंबून नसतं. शिक्षण म्हणजे आपल्या बलस्थानाची जोपासना करणे, स्वय अनुशासन अंगी बाणवणे, लक्षपूर्वक ऐकणे, समजावून घेणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे. आपले मन हे स्नायूप्रमाणे असते. जितके ताणावे तितके ताणले जातात किंवा संकुचित आखडलेली ठेवले तर ते तसेच राहतात. शिक्षण हे अत्यंत महागडे आहे असे वाटत असेल तर अज्ञानाचा अनुभव घेऊन पहा. डेरेक बॉक. निरंतर सकारात्मक शिक्षणाने सकारात्मक विचार करायची सवय लागते. शिक्षण म्हणजे संचित होय. सकारात्मक विचार करणारे लोक हे बलोपासना करणाऱ्या खेळाडूसारखे असतात. दोघेही स्पर्धेच्या वेळी त्या ताकदीचा उपयोग करतात. सराव नसेल तर वेळेला उपयोगी पडणारी ताकद कोठून येणार? या खेळाडूप्रमाणेच सकारात्मक विचार करणारे लोक नियमितपणे मनाला शुद्ध, सामर्थ्यवान आणि सकारात्मक गोष्टींचे खाद्य पुरवतात आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचे भांडार निर्माण करतात. जीवनात सर्वांनाच कधी ना कधी नकारात्मकतेला तोंड देण्याची पाळी येते, हे त्यांनी ओळखलेलं असतं. या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीचे संचितच कामी येईल. अन्यथा नकारात्मकता वरचढ ठरेल हेही ते जाणतात. सकारात्मक विचार करणारे लोक डोळ्यावर पट्टी बांधून चालणाऱ्या लोकांप्रमाणे मूर्ख नसतात. सकारात्मक विचार करणारे लोक यशस्वी ठरतात कारण ते आपल्या मर्यादा ओळखतात पण स्वतःच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करतात. अयशस्वी लोक मात्र आपल्या बलस्थानाची जाणीव असूनही सर्व लक्ष आपल्या दुर्बलतेवर केंद्रित करतात. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करा. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय? आत्मप्रतिष्ठा म्हणजे स्वतःविषयी प्रतिष्ठेची, अस्मितेची जाणीव. आपल्याला आंतरिक बळाची जाणीव झाली तर आपल्या कामात सुधारणा होते आणि घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपले संबंध सुधारतात. जग अधिक सुंदर वाटू लागते. याचं काय कारण असावं? आपल्या मनातील आत्मप्रतिष्ठेची भावना आणि आपलं वर्तन यांच्यामध्ये सरळ संबंध असतो. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा कशी निर्माण होते? सकारात्मक आत्मप्रतिष्ठेची त्वरित अनुभूती घ्यायची असल्यास पैसा किंवा वस्तू यांनी तुमची परतफेड करू शकत नाही अशा व्यक्तीसाठी काहीतरी करा. तुरुंगातील कैद्यांना सकारात्मक दृष्टिकोन व आत्मभानाचं महत्त्व शिकवण्यासाठी मुद्दाम वेळ काढून मी काही दिवसांपूर्वी कार्यक्रम सुरू केले. त्यामधून त्या काही आठवड्यात मला खूप नवं शिकायला मिळालं. असाच एक कार्यक्रम 2 आठवडे चालला. त्यात सहभागी झालेला एक कैदी म्हणाला, मी लवकरच तुरुंगातून सुटणार आहे आणि तुम्हाला सांगतो या कार्यक्रमामुळे मला अतिशय समाधान मिळालं. मी म्हणालो, समाधानाची भावना आपल्या दृष्टीने पुरेशी नाही. तुझ्या वर्तनामध्ये नेमका काय बदल घडून आला हे मला जाणून घ्यायचं आहे. परिवर्तन घडून आल्याशिवाय मनुष्य काही शिकला असं मी मानत नाही. तो कैदी म्हणाला की जेव्हापासून तो कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून त्याने दररोज बायबल वाचायला सुरुवात केली. त्यामुळे स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी समाधानाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. असा अनुभव त्याला पूर्वी कधी आला नव्हता. मी त्याला पुन्हा विचारलं,
ते सर्व ठीक आहे, पण तुरुंगातून सुटल्यानंतर तू काय करणार हे महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, समाजाचा एक जबाबदार व उपयुक्त सदस्य बनण्याचा मी प्रयत्न करेन. मी पुन्हा त्याला तेच विचारलं व त्याने तेच उत्तर दिलं. तिसऱ्या वेळी मी तोच प्रश्न विचारला, तुरुंगातून सुटल्यावर तू काय करणार? मला वेगळ्या प्रकारचे उत्तर हवं होतं, पण काहीसा रागावून तो म्हणाला, मी समाजाला उपयुक्त योगदान देणार आहे. त्याचं आधीच उत्तर व शेवटी दिलेलं उत्तर यात खूपच फरक होता. आधी त्याने प्रयत्न करण्याचं ठरवलं होतं, त्यावेळी मात्र तो ती गोष्ट निर्धारपूर्वक ठामपणे करणार असं म्हणाला. दुसऱ्या उत्तरातून प्रयत्न करीन हे शब्द हद्दपार केले होते. ही गोष्ट अर्थपूर्ण होती, कारण आपण एखादी गोष्ट करतो किंवा करत नाहीत. प्रयत्न करीन या शब्दामुळे तुरुंगात परत येण्याचा पर्याय त्याच्यासाठी कायमचा खुला राहतो. आमचं संभाषण लक्षपूर्वक ऐकणारा दुसरा एक कैदी म्हणाला, शिव, हे सर्व करण्यासाठी तुला किती पैसे मिळतात? मी उत्तर दिलं, आत्ताचं तुझ्या मित्राचं उत्तर व त्यातून मला मिळालेलं समाधान हे जगातील सर्व संपत्तीपेक्षा मोलाचं आहे. त्याने पुन्हा विचारलं, तू इथं का येतोस? मी म्हणालो, इथं येण्यामागे माझा एक स्वार्थ आहे आणि तो म्हणजे हे जग अधिक चांगलं बनावं, राहण्यालायक व्हावं असं मला वाटतं. या तऱ्हेचा स्वार्थ निरामय निकोप असतो. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही समाजाला जे देता त्याचीच परतफेड समाज करतो. बहुतेक वेळा तुम्ही देता त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तुम्हाला मिळतं, पण तुम्ही समाजाला देताना मात्र परतफेडीची अपेक्षा करू नये. दुसरा एक कैदी म्हणाला, कोणी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे. एखादा माणूस अंमली पदार्थ घेत असेल तर त्याच्याशी तुझा काय संबंध? तू त्याला हवं ते करू द्यावंस. मी उत्तर दिले, मित्रा, तुझं म्हणणं मला पटत नसेल तरी मी ते एका अटीवर मान्य करण्यास तयार आहे. ती अट म्हणजे अंमली पदार्थ सेवन करून एखादा माणूस मोटार चालवतो आणि एखाद्या झाडाला धडकतो असं असेल तर माझं काही म्हणणं नाही. पण दारू पिऊन केलेल्या अपघातात तू आणि तुझी मुलं किंवा मी आणि माझी मुलं अपघातग्रस्त होऊन मरणार नाहीत याची खात्री तू देऊ शकतोस का? तशी खात्री देता येत नसेल तर अशा व्यसनी माणसाला रस्त्यापासून दूर ठेवणं ही आपली जबाबदारी बनते. हे तर तू मान्य करशील? माझं आयुष्य हे माझं एकट्याचं आहे. त्याचं काय करायचं ते मी ठरवीन. या वाक्याने आजवर काहीही चांगलं न करता अपरिमित हानीच केली आहे. यातील मतितार्थ लक्षात न घेता लोक त्याचा सोयीस्कर अर्थ घेतात. त्याचा संबंध स्वार्थी हेतूशी जोडून मूळ हेतूला निरर्थक बनवितात असं मला वाटतं. आपण समाजापासून अलग, एकाकी राहू शकत नाही हे ते विसरतात. तुमचा माझ्यावर आणि माझ्या कृतीचा तुमच्यावर परिणाम होतोच. आपण एकमेकाशी जोडलेले असतो. आपण जर सगळे इथेच राहणार आहोत तर मग आपण जबाबदारीने वागायला शिकलं पाहिजे. जगात 2 प्रकारचे लोक असतात, देणारे आणि घेणारे. ज्यांना फक्त घ्यायचे कळते ते जन्मभर फक्त घेतच राहत. संकुचित, स्वार्थ, असमाधानी जीवन जगतात. याउलट देणारे हे नेहमी देत असतात. ते समाधानी आयुष्य जगतात. देणाऱ्याकडे उच्च आत्मभान व सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे ते समाजाची सेवा करू शकतात. समाजाची सेवा याचा अर्थ राजकारणी बनलेल्या नकली नेत्याचे सेवेचे सोंग करून साधलेला स्वार्थ नव्हे,
माणूस म्हणून आपणा सर्वांनाच देवाणघेवाण करावी लागते, पण उच्च आत्मप्रतिष्ठा असणारी माणसे घेणं नव्हे तर देणं ही देखील निकडीची गोष्ट मानतात. एक माणूस नव्यानेच घेतलेली मोटार धुत होता. शेजाऱ्याने त्याला विचारलं, मोटार कधी घेतली? तो म्हणाला, माझ्या भावाने दिली. शेजारी म्हणाला, अशी मोटार माझ्याकडे असती तर? तो माणूस म्हणाला, माझ्यासारखा भाऊ असता तर बरं झालं असतं, असं म्हण. शेजाऱ्याची बायको हा संवाद ऐकत होती. ती मध्येच म्हणाली, मी स्वतःच असा भाऊ असते तर किती बरं झालं असतं. किती उत्तम विचार. नंबर 6. नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. आजचे युवक मोठ्या माणसाचे वर्तन आणि प्रसारमाध्यमापासून खूप काही शिकत असतात. त्यांच्यावर समन्वयकाचा प्रभाव पडतो. समन्वयकाचा प्रभाव केवळ किशोरवयातच पडतो असे नाही, तो प्रौढमध्येही देखील आढळतो. स्पष्टपणे नकारात्मकता प्रभावांना दूर सारण्याचे धैर्य ज्यांच्या ठिकाणी नसते अशा माणसाच्या ठायी अर्थातच आत्मप्रतिष्ठेचा अभाव असतो. नकारात्मक प्रभाव म्हणजे काय? 1. नकारात्मक मनोवृत्तीचे लोक. गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले. यथावकाश उबवल्यानंतर त्यातून गरुडाचं पिल्लू बाहेर पडलं, पण ते स्वतःला कोंबडीचं पिल्लू समजू लागलं. कोंबडीच्या पिल्लाच्या अनुकरणामुळे घाणीत पडलेले धान्याचे कण वेचणं, कर्कश आवाज करत इकडं तिकडं हिंडणं यातच त्याचा वेळ जाऊ लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे, कारण त्याने अनुकरण केलं कोंबडीच्या पिल्लाचं. एकदा आकाशात डौलदारपणे राजस उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचं लक्ष गेलं. बरोबरीच्या पिल्लांना त्याने विचारलं, तो रुबाबदार पक्षी कोणता? त्याला उत्तर मिळालं, तो गरुड आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी, पण तुला त्याच्यासारखं उडता येणार नाही, कारण तू आहेस साधं कोंबडीचं पिल्लू. अशा तऱ्हेनं त्या गरुडाच्या पिल्लानं काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचं पिल्लू मानलं. स्वतःला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही. एक अशिक्षित कोंबडा म्हणूनच तो जगात जगला आणि कोंबडावरूनच मेला. यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादांमुळे अपयशी जीवन जगावं लागलं. अशीच गोष्ट बहुतेकांच्या बाबतीत घडते. ऑलिव्हर वेंडेल होल्म्स एकदा म्हणाला होता, स्वतःमधील सुप्त शक्तीचा साक्षात्कार न होताच बहुतेक लोक जगाला निरोप घेतात. हे त्यांचे दुर्दैवच असते. आपल्या मागील दूरदृष्टीच्या अभावामुळे आपण उत्तम यशापर्यंत पोहोचण्यास कमी पडतो. गरुडासारखी भरारी घ्यावयाची असेल तर तुम्ही गरुडाचे कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. कृतज्ञ, कर्तव्यसंपन्न माणसाच्या सहवासामुळे कर्तव्यसंपन्न होण्याची प्रेरणा मिळते. विचारवंताचा सहवास तुम्हालाही विचारवंत बनवील. दातृत्वसंपन्न लोक बघून तुम्हालाही त्यासारखेच बनावेसे वाटेल. तक्रारखोर माणसाच्या सहवासामुळे तुम्ही स्वतःही तक्रारखोर बनाल. क्षुद्र मनोवृत्तीचे लोक यशस्वी माणसावर आघात करून त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. अशा क्षुद्र माणसाशी लढण्यास नकार दिला की तुम्ही यशस्वी झालात असे म्हणता येईल. पौरात्य स्वसंरक्षण कलेमध्ये प्रतिस्पर्धाने तुमच्यावर वार केला तर त्याला अडविण्याऐवजी बाजूला होण्याचं शिक्षण देतात. त्याचं कारण काय असावं? एखाद्याला अडवण्यात काही शक्ती वाया जाते, ती अधिक चांगल्या तऱ्हेने वापरता येईल. क्षुद्र माणसाने
लढण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर जावं लागतं आणि त्यांना नेमकं तेच हवं असतं, कारण मग तुम्ही त्यांच्यापैकीच एक बनता. कपाळकरंट्या लोकांना तुम्हाला खाली खेचण्याची संधी देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या चारित्र्याचे मूल्यमापन करताना तुम्ही कोणाशी मैत्री करता हे जसं पाहिलं जातं, त्याचप्रमाणे तुम्ही कोणाचा सहवास टाळता हेही पाहिलं जातं. नंबर 2. धूम्रपान, अंमली पदार्थ आणि मद्य. सुखदायक क्षणाचा मला मनापासून आस्वाद घ्यायचा असतो, म्हणून मी मद्यपान करण्याचं टाळतो. लेडी ॲस्टर. मद्यप्राशनामुळे मनुष्य धरबंद सोडून स्वतःच्या अवगुणाचे बिभत्स प्रदर्शन करतो. देशोदेशचा माझा प्रवास चालू असतो. काही देशात मद्यपान हा एक राष्ट्रीय छंद बनला आहे, असं मला आढळतं. तुम्ही मद्यपान करत नसाल तर जणू एखादी घोडचूक करत आहात अशा नजरेने लोक तुमच्याकडे पाहतात. त्यांचं ध्येयवाक्य असतं, तुम्ही स्कॉच उत्तम प्रतीची असेल तर तुमचं इंग्रजी कितीही खराब असलं तरी चालेल. तुमच्याकडे मौल्यवान संपत्ती काय आहे असं विचारलं तर ते चक्क उंची मद्याच्या बाटल्याकडे बोट दाखवतील. आजकाल धूम्रपान आणि मद्यपान ही प्रतिष्ठेची लक्षणे मानली जातात. पहिली सिगारेट किंवा पहिला प्याला ही व्यसनाची सुरुवात असते. मद्यप्राशन किंवा अंमली पदार्थाचे सेवन यामागील कारणाचा शोध घेतलेलाच तर लोक पुढील प्रकारच्या सबबी सांगतात. आनंद व्यक्त करण्यासाठी, मजेसाठी, समस्यांचा विचार पडण्यासाठी, विरंगुळा मिळाला म्हणून, प्रयोग म्हणून, दुसऱ्याच्यावर प्रभाव पाडण्यासाठी, फॅशन म्हणून, इतरांबरोबर मिसळण्यासाठी, कामधंद्यासाठी. समवयस्क लोकांच्या आग्रहामुळे लोक मान तुकवणं पसंत करतात. अयोग्य गोष्टीसाठी एखाद्याला उद्युक्त करतात. दोस्तीच्या भाषेचा आधार घेतात. जातो, तू माझा मित्र आहेस ना? आपल्या प्रवासासाठी एक पेग, माझ्यासाठी एक पेग असं म्हणणं. मग ते व्यसन चिकटतंच, ते कायमचंच. कुणा अनामिकाची ही कविता समाजातील मद्यपी लोकांच्या समस्येवर नेमके बोट ठेवते. मी तुझ्या आरोग्यासाठी कित्येक हॉटेलात प्याले पिते, रिते केले. मी तुझ्या आरोग्यासाठी स्वतःच्या घरात दारू प्यालो. तुझ्या आरोग्यासाठी असं म्हणतं मी इतका प्यालो की माझ्या स्वतःच्या आरोग्यानेच वाजले 3-13. अमेरिकन हॉस्पिटल असोसिएशनच्या अहवालानुसार तेथील इस्पितळात दाखल होणाऱ्यांपैकी निम्मे लोक हे स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या मद्यपानाने घडणाऱ्या अपघातात सापडलेले असतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या 1989 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अपघात वस्तुस्थिती दर्शक अहवालानुसार मद्यप्राशनाशी संबंधित अपघातामुळे जखमी होण्याचं प्रमाण दर 60 सेकंदास 1 इतकं आहे. अश्लील साहित्य. नंबर 3. अश्लील साहित्य म्हणजे स्त्रिया व लहान मुलांचे अमानुषीकरण होय. यामुळे स्त्रियांचे अमानुषीकरण होते, लहान मुलांना बळी जातो, वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते, लैंगिक हिंसाचारास उत्तेजन होते, लैंगिक हिंसाचारास उत्तेजन मिळते, नैतिक वर्तनविषयक मूल्ये तुच्छ मानून झुगारून देण्याची प्रवृत्ती वाढते, व्यक्ती, कुटुंब आणि समाज याची अधोगती होते. अमेरिकेत दर 46 सेकंदास एका स्त्रीवर बलात्कार होतो. नॅशनल व्हिक्टिम सेंटर क्राईम व्हिक्टिम्स रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटरचा 1992 चा अहवाल. बलात्कार करणाऱ्यांपैकी
86% लोकांनी आपण अश्लील साहित्य नेहमी वाचत असतो अशी कबुली दिली. तसेच 57% लोकांनी लैंगिक गुन्हे करताना अश्लील पुस्तकात रंगविलेल्या प्रसंगांची नक्कल केल्याचे मान्य केले. डॉ. विल्यम मार्शल, 1988. खेदाची गोष्ट म्हणजे पैशासाठी अश्लील साहित्याचा धंदा करणारे लोक कोणत्याही 3 पातळीवर जाण्यास सहज तयार होतात. असे साहित्य विकत घेणाऱ्या विकृत माणसाबद्दल काय बोलणार? नंबर 4. नकारात्मक प्रभाव पाडणारे चित्रपट आणि टीव्हीचे कार्यक्रम. आजच्या मुलांची मनोवृत्ती आणि मूल्ये, विचार यावर इतर कशापेक्षाही टीव्हीचे कार्यक्रम व चित्रपट यांचा पगडा पडलेला दिसतो. अमेरिकेत माध्यमिक शिक्षण पुरे करेपर्यंत प्रत्येक मुलाने टीव्हीवर 2000 तास कार्यक्रम बघितलेले असतात. त्यात 15,000 हत्या आणि मद्यपानाशी संबंधित 1,00,000 जाहिराती त्याने पाहिलेल्या असतात. त्यामुळे त्याला वाटते की दारू पिण्यासारखी मजा नाही, धूम्रपान म्हणजे ऐश आणि मादक द्रव्याचे सेवन म्हणजे स्वर्गीय सुखच. या मानसिकतेमुळे त्या समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड असणार यात काय आश्चर्य? आजकाल टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या उथळ व भडक मालिकांमध्ये विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंधांचे चित्रण जास्त असते. त्यामुळे वैवाहिक संबंधांमधील बांधिलकीची व कर्तव्यबुद्धीची भावना ऱ्हास पावून घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. संस्कारक्षम वयातील प्रेक्षक आपले जीवनविषयक निकष हे प्रसारमाध्यमांद्वारे पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींच्या साहाय्याने निश्चित करतात. कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच संस्कारक्षम असतो असे नाकारता येणार नाही. अपशब्द. नंबर 5. अपशब्द अगर अभद्र भाषेचा वापर म्हणजे आत्मसंयमाचा आणि स्वयंशिस्तीचा अभाव दर्शवणारे होय. नंबर 6. पाश्चात्य संगीत. काही प्रचलित गाजणारी गाणी अश्लील अर्थ सूचित करतात. सध्या आपण या प्रकारचे संगीत ऐकतो व त्याबरोबर काही अश्लील दृश्यही पाहतो. या दोन्ही गोष्टींचा आपल्या मनावर नकळत परिणाम होत असतो. नंबर 7. आवश्यक गोष्टी मनापासून करायला शिका. माणसास आवडो अगर न आवडो काही गोष्टी कराव्याच लागतात. उदाहरणार्थ, आईला करावे लागणारे मुलाचे संगोपन. असे काम गंमत म्हणून, खेळ म्हणून करता येत नाही. एखाद्या वेळी ही कामे अगदी त्रासदायक असू शकतात, पण आपण त्या कामात गोडी निर्माण करू शकतो तर अशक्य ते शक्यही होईल. आवश्यक गोष्टींपासून सुरुवात करा, नंतर आपल्या आटोक्यात येतील अशा गोष्टी करा. शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही करू लागलो आहोत. सेंट फ्रान्सिस ऑफ असिस. नंबर 8. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. सकाळची सुरुवात काहीतरी सकारात्मक वाचनाने अगर श्रवणाने करा. रात्री छान झोप झाल्यानंतर आपण तणावरहित असतो आणि आपले सुप्त मन ग्रहणक्षम असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे होते व प्रत्येक दिवस सकारात्मक बनविण्याची मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण होते. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सकारात्मक विचार आणि वर्तन यांना आयुष्याचा अविभाज्य भाग बनविण्याचा निर्धार करावा लागतो. सकारात्मक विचार आणि सकारात्मक वर्तन अंगवळणी पडेपर्यंत सतत प्रयत्न करत राहा. प्राध्यापक विल्यम जेम्स एकदा म्हणाले होते, जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडाडीने करा. यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनातील फरक.
यशस्वी माणूस नेहमीच समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो. अयशस्वी माणूस मात्र अडचणीचाच बाऊ करत राहतो. यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो. अयशस्वी माणूस काम करण्यासाठी सबब सांगत राहतो. यशस्वी माणूस म्हणतो, चला तुमचं हे काम मी करून देतो. अयशस्वी माणूस उत्तर देतो, ते माझं काम नाही. यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असेलच. समस्येवर उत्तर असते. अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवी समस्या शोधून काढतो. यशस्वी मनुष्य म्हणतो, ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे. यशस्वी माणूस चूक केल्यानंतर म्हणतो, मी चुकलो. अयशस्वी माणूस म्हणतो, त्यात माझं काही चुकलं नाही. यशस्वी माणूस वचनबद्ध असतो. अयशस्वी माणूस फक्त आश्वासने देतो. यशस्वी माणूस स्वप्न डोळ्यासमोर ठेवून काम करतो. अयशस्वी माणूस केवळ कागदी घोडे नाचवतात. यशस्वी माणूस म्हणतो, मीच अमुक गोष्ट केली पाहिजे. अयशस्वी माणूस म्हणतो, काहीतरी व्हायला पाहिजे. यशस्वी माणूस विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या गटाचा भाग असतो. अयशस्वी माणूस अशा कुठल्याही गटापासून दूर राहतो. यशस्वी माणूस समोर दिसणाऱ्या यशाचा विचार करतात. अयशस्वी माणसं यशप्राप्तीच्या कष्टाचीच धास्ती घेतात. यशस्वी माणसं सकारात्मक शक्यताचा विचार करतात. अयशस्वी माणसं समस्यावर अडून बसतात. यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांनाही यशप्राप्ती होईल या विचाराने काम करतात. अयशस्वी माणसं आपल्या यशासाठी कोणाला तरी अयशस्वी व्हावे लागेल असा विचार करतात. यशस्वी माणूस सुप्त यशाचा विचार करतो, तर अयशस्वी माणूस भूतकाळात रमतो. यशस्वी माणूस परिस्थिती नियंत्रणासारखा, तर अयशस्वी माणूस परिस्थितीनुसार खाली वर होणाऱ्या निर्देशासारखा असतो. यशस्वी माणूस बोलण्याआधी विचार करतो. अयशस्वी माणूस आधी बोलतो आणि मग विचार करत बसतो. यशस्वी माणूस कटू गोष्ट सौम्य शब्दात सांगतो. अयशस्वी माणूस सौम्य गोष्ट देखील कटू शब्दात सांगतो. यशस्वी माणसं किरकोळ तडजोडी करतात, पण मूल्याच्या बाबतीत दृढ असतात. अयशस्वी माणसं किरकोळ गोष्टींबाबत आग्रही असतात आणि मूल्याच्या बाबतीत तडजोड करतात. यशस्वी माणसं सहानुभूतीपूर्वक दुसऱ्यांचा विचार करून म्हणतात, इतरांनी तुमच्याशी करू नये असे वर्तन तुम्ही इतरांशी करू नका. अयशस्वी माणसाने तत्त्वज्ञान असतं, इतरांना तुम्हाला धक्का देण्यासाठी तुम्हीच त्यांना धक्का द्या. यशस्वी माणसं गोष्टी स्वतः घडवून आणतात. अयशस्वी माणसं घडणाऱ्या गोष्टीकडे पाहत बसतात. यशस्वी माणसं जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक तयारी करतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष तयारी महत्त्वाची असते. यशस्वी व्हा, त्यासाठी प्रत्यक्ष कृती करा. समारोपादाखल आधी चर्चा केलेल्या 8 पावलांची उजळणी करूया. नेहमी चांगल्या सकारात्मक बाबी शोधून काढायला शिका. 2. कुठलीही गोष्ट तत्काळ करण्याची सवय लावून घ्या. 3. कृतज्ञता बाळगा. 4. सतत शिकत राहण्याची मानसिकता ठेवा. 5. सकारात्मक भूमिकेतून काम करा. नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. आवश्यक गोष्टीची आवड निर्माण करा. 8. दिवसाची सुरुवात सकारात्मक कामाने करा. कृती कार्यक्रम भाग 1 संपला आहे. कृती कार्यक्रम जो तुम्हाला करायचा आहे. 1. प्रत्यक्ष कृतीसाठी तुम्ही ठरवलेल्या गोष्टी कार्डावर लिहून इंडेक्स कार्ड 3-5 काढा. पुढच्या 21 दिवसात रोज त्या नजरेखालून घाला. पूर्ण विचार करून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या.
2. तुम्ही ठरवलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी सरावात आणणार आहात? घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिकरित्या वावरताना. 3. तुमच्या स्वतःसंबंधीच्या ज्या गोष्टी तुम्हाला बदलाव्याशा वाटतात त्याची यादी करा. त्या बदलामुळे तुम्हाला आणि इतरांना होणाऱ्या फायद्याची यादी करा. 5. एक वेळापत्रक निश्चित करा आणि त्यानुसार बदल घडवून आणण्यासाठी स्वतःला सज्ज करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 चालू होईल.